बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड समोर येतेय। राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते। भुजबळ हे वेळ न घेता अचानक पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्यानं त्यांना या भेटीसाठी वेटिंग करावं लागलं अशी माहिती आहे। बराच वेळ वेटिंग केल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली। त्यानंतर या दोघांमधील बैठक आता संपन्न झाली आहे। शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की मी आज पवार साहेबांकडे सकाळी गेलो होतो, त्यांची अपॉइंटमेंट वगैरे घेतली नव्हती। 10:15ला गेलो, ते झोपलेले होते, तब्येत बरी नसल्यानं त्यामुळे 1 ते 1.5 तास थांबलो। ते उठले, त्यांनी मला बोलवलं, ते बिछाण्यावरच झोपलेले होते। त्यांच्या बाजूला मी खुर्ची ठेवून साधारणतः 1.5 तास आम्ही चर्चा केली। त्यांना मी सांगितलं की मी कोणतंही राजकारण मंत्री म्हणून आलेलो नाही, कुठली पक्षीय भूमिका माझी नाही, पण हे महाराष्ट्रात ओबीसीना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं आणि आता राज्यामध्ये जे आहे काही जिल्ह्यात फार स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे। तसंच भुजबळ पुढे म्हणाले, माझ्या मुद्द्यावर शरद पवार म्हणाले मनोज जरांगे किंवा लक्ष्मण हाके यांच्यासोबतच्या भेटीत सरकारकडून काय आश्वासनं देण्यात आली आम्हाला काहीच माहित नाही। त्यावर मी म्हणालो मी तुम्हाला माहिती देतो कुठं काय झालं, अधिवेशनात काय चर्चा झाली याबाबत मी शरद पवारांना सांगितलं। तसंच शरद पवार हे येत्या 2 दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत। आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी शरद पवार चर्चेसाठी तयार आहेत। राज्यातील हा महत्त्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार यांचा सहभाग असावा हा माझा आग्रह आहे। राज्यात शांतता प्रस्थापित करणं हाच माझा हेतू आहे असं भुजबळ म्हणाले। छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची सिल्वर ओक या ठिकाणी भेट घेतली। या भेटीवरून जरांगे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की छगन भुजबळ यांनी या शरद पवारांची भेट घेतली तर काय झालं, मुळात भुजबळ हा बेईमान माणूस आहे, ज्याचं खातो त्याचं वाईट करतो असं म्हणत जरांगे यांनी एकरी उल्लेख करत आरोप केला। जरांगे पुढे म्हणतात की मुळात भुजबळ यांना महाराष्ट्रातील स्फोटक परिस्थितीवर बोलण्याचा अधिकार नाही, कारण स्फोटक स्थिती निर्माण करण्याची भाषा ही भुजबळांचीच केलेली आहे। एक 2-4 ओबीसीचे नेते हाताशी धरून मराठा समाजाविरोधात वादग्रस्त विधान करायला लावायचा हा त्यांचा धंदा बनलाय। मुळात भुजबळ हा नेताच बेईमान आहे असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला। ओबीसी मराठावाद यांनीच उभा करायचा आणि लोकांना दाखवण्यासाठी काहीतरी डाव रचायचा। जरांगे म्हणाले की छगन भुजबळ ही व्यक्ती कधीच कोणाची होऊ शकत नाही, हे कायम अस्थिर असतात। शिवसेनेत होते तेव्हा शिवसेना फोडलीनंतर शरद पवारांची साथ धरली, त्यांना देखील त्रास दिला, आता अजित पवारांचं वाटोळं केल्याशिवाय ते राहणार नाहीत असंही जरांगे पाटील म्हणाले। यावरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली। पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांना या भेटीबद्दल विचारण्यात आलं। यावेळी भुजबळ साहेबांना भेटायला गेलेत असा सवाल पत्रकारांना करत त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं। पत्रकारांनी हा प्रश्न विचारताच त्यांचे डोळे विस्फारले। त्या म्हणाल्या, भुजबळ साहेब शरद पवार साहेबांना भेटण्यास गेले आहेत, मला माहिती नाही, मला तुमच्या माध्यमांकडूनच याबाबत कळतंय, याबाबत माहिती घेऊन मी बोलू शकेल असं त्या स्पष्टपणे म्हणाल्या। यावेळी त्यांना भुजबळ यांची घरवापसी झाल्यास काय निर्णय घेणार असं विचारण्यात आलं होतं। यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महायुतीमध्ये भुजबळ यांची हेळसांड होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही। आमच्या पक्षात कोण येणार हा कोणा एकाचा व्यक्तिगत निर्णय नसेल, आमची संघटना मिळून याबाबत निर्णय घेतलाय असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। तसंच यावेळी त्यांनी पुण्याच्या ट्रॅफिकवर भाष्य केलंय। कात्रजच्या चौकात अनेक अतिक्रमण आहेत, कुणाचंही अतिक्रमण असेल, सर्वसामान्य पुणेकरांना त्रास होत असेल तर ते अतिक्रमण काढायला पाहिजे अशी स्थानिक नागरिकांची भूमिका आहे। सर्वसामान्य पुणेकर ट्रॅफिकमध्ये भरडला जातोय असं पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ सोमवारी सकाळी शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे। या घटनाक्रमामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ माजली असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भुजबळ महायुतीचं नुकसान होईल असा कोणताही निर्णय घेणार नाहीत असा ठाम विश्वास व्यक्त केलाय। छगन भुजबळ यांनी रविवारी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली होती। आरक्षणाच्या आडून काही नेते महाराष्ट्र पेटवण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता। या टीकेनंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारी भुजबळ शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचले, पण पवारांनी त्यांना जवळपास तासाभरापासून वेटिंगवर ठेवलं। या घटनाक्रमामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे। या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भुजबळ कोणताही वेगळा निर्णय घेणार नाहीत असा विश्वास व्यक्त केलाय। शरद पवार आणि छगन भुजबळ यांची भेट होतीये, ही भेट महाराष्ट्रातील सामाजिक घडामोडींना अनुसरून होत असावी। आजच्या भेटीनंतर भुजबळ स्वतःच या भेटीचं कारण स्पष्ट करतील असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। ते पुढे बोलताना म्हणाले की छगन भुजबळ महायुतीचे एक मोठे नेते आहेत, त्यामुळे महायुतीचे नुकसान होईल असं कोणतंही पाऊल उचलणार नाही। मोदींकडे परदेशात झालेल्या गोळीबारावर विधान करण्यासाठी वेळ आहे, पण मणिपूरमधील आदिवासींच्या होत असलेल्या हत्याकांडावर बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे। प्रकाश आंबेडकर म्हणाले की भारतापेक्षा अमेरिका त्यांना जास्त प्रिय आहे का, ते मणिपूरला भारताचा भाग मानत नाहीत का,
भारतातील आदिवासींवर त्यांचं प्रेम नाही का असे सवालही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलेत। रविवारी अमेरिकेतील बटलर पेनिसिल्व्हिया इथं अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत गोळीबार झाला होता। यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली। या घटनेचा निषेध केला होता। मात्र मणिपूर येथील घटनेवर मोदींनी मौन बाळगलाय। किंबहुना अजूनही ते मणिपूर येथील आदिवासी बांधवांच्या हत्याकांडाविषयी बोलायला किंवा मणिपूर इथं पीडितांची भेट घ्यायला तयार नाहीत। याच पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट आंबेडकर यांनी मोदींवर निशाणा साधलाय। किल्ले विशाळगडावरील वाढत्या अतिक्रमणाविरोधात स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे। या गडावरील अतिक्रमण तत्काळ हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे। या प्रकरणी त्यांनी विशाळगडावर जाण्याची घोषणाही केली होती, पण त्यानंतर अचानक गडावर तोडफोड आणि दगडफेकीची घटना घडली। या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखली घेतली असून ते स्थितीचा आढावा घेण्यासाठी रविवारी मध्यरात्री उशिरा कोल्हापूरच्या विशाळगडावर येऊन धडकले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी मध्यरात्री 1च्या सुमारास कोल्हापुरात पोहोचले। त्यानंतर थेट विशाळगडावर जाऊन स्थितीचा आढावा घेतला। कोल्हापूर परिक्षेत्राच्या पोलीस उपमहानिरीक्षकांकडून परिस्थितीची माहिती घेतली। तसंच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी त्यांना योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश दिले। एकनाथ शिंदे रविवारी पंढरपूरच्या दौऱ्यावर होते, पण त्यांनी अचानक आपला मोर्चा वळवून मध्यरात्री 1 वाजता कोल्हापूरची वाट धरली। विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी 14 जुलै रोजी काही शिवभक्त विशाळगडावर गेले होते। यावेळी गडावर तोडफोड आणि दगडफेकीच्या काही घटना घडल्या होत्या। या घटनांचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते। त्यातच विशाळगडावरील स्थानिकांनी आपल्याला मारहाण झाल्याचा दावा केल्यामुळे स्थिती तणावपूर्ण झाली होती। या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे थेट विशाळगडावर धडकल्यामुळे त्यांच्या भेटीला महत्त्व आलंय। सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे। या प्रकरणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। तारीख पे तारीख ही संविधानाची हत्याच आहे असा हल्लाबोल त्यांनी केलाय। आज प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते। यावेळी त्यांनी भाजपसह पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही टीका केली आहे। यावेळी सुनावणीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, तारीख पे तारीख 14 जुलैला होणारी सुनावणी 14 ऑगस्टवर गेली। यातून पक्षांतर करणाऱ्या आणि क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना प्रोत्साहन मिळतं। खरं म्हणजे देशातील घटनाबाह्य सरकार रोखण्याचं काम न्यायव्यवस्था आणि संविधानाचं आहे, पण आपलं न्यायालय हे नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या दबावाखाली काम करतात का, अशी लोकांना शंका येऊ लागली आहे, अशी खोचक टीका राऊतांनी केली आहे। पुढे संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे क्रॉस वोटिंग झालं त्याला जबाबदार आपली न्यायव्यवस्था आहे। पक्षांतर बंदी कायद्यातल्या त्रुटी आहेत आणि न्यायालयामध्ये त्याबाबत आम्हाला तारखा दिल्या जात आहेत, मात्र कारवाई होत नाही। त्यामुळेच त्यांची भीती चेपली आहे। एका पक्षाच्या तिकिटावर निवडून यायचं आणि कोट्यावधी रुपये घेऊन दुसऱ्याला मतदान करायचं असं राऊत म्हणाले। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काल म्हणजेच रविवारी सकाळी प्राणघातक हल्ला झाला। पेनसिल्व्हेनियातील बटलर शहरात निवडणूक रॅलीत झालेल्या गोळीबारातून ते थोडक्यात बचावले। असॉल्ट रायफलमधून सुटलेली गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली। ट्रम्पच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या गुप्त सेवा स्नायपर्सनी 20 वर्षीय हल्लेखोराला तत्काळ ठार केलं। थॉमस मॅथ्यू क्रूक्स असं त्याचं नाव आहे। न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार हल्ल्यानंतर तपास यंत्रणांना त्याच्या कार आणि घरात स्फोटकही सापडली आहेत। त्याच्या घरावरही छापा टाकण्यात आला, मात्र हा हल्ला नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग पर्यंत अनेक जागतिक नेत्यांनी ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केलाय। ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया यांनी ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत हल्लेखोराला राक्षस म्हटलंय। त्या म्हणाल्या, जर ट्रम्प यांना गोळी लागली असती तर माझे आणि माझ्या मुला बॅरॉनचे आयुष्य विनाशाच्या मार्गावर गेले असते। बायडेन यांनी दुसऱ्यांदा देशातील जनतेला संबोधित केलं। त्यांनी रविवारी रात्री 8 वाजता भारतीय वेळेनुसार सोमवारी 5:30 वाजता ओव्हल ऑफिसमधून देशाला संबोधित केलं। माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा त्यांनी निषेध केला। या हल्ल्यात मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाप्रती त्यांनी शोक व्यक्त केला। आम्ही या मार्गावर जाऊ शकत नाही, ते अमेरिकन समाजातील हिंसाचारावर म्हणाले। आमच्या इतिहासात आम्हाला अनेक हिंसाचाराचा सामना करावा लागलाय। ते म्हणाले की अमेरिकेतील राजकीय वक्तृत्वाच्या या काळात शांत राहण्याची वेळ आली आहे। ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर बायडेन यांचं हे दुसरं भाषण होतं।